आणि हा एक मोठा डल्ला टाकणारा शिकारी मेंदू गेम करून टाकतो. मध्ये मध्ये मी पण काही टाकलेत. असे करत माझ्याकडे 25-30 लाख रुपये पोर्टफोलिओ दिसल्यावरती माणसाच्या मनात पहिला येतो, अरे माझं होम लोन 40 लाखाचं चाललंय, ते नील करून टाकूया. माझे 25-30 लाखाचा जो पोर्टफोलिओ आहे तो 12-14% वाढतोय. ती 14%ची ट्रेन मी सोडतो आणि काय वाचवतो. लक्षात घ्या, खूप पैसे वालं असणं, श्रीमंत असणं यात फरक आहे. अन्यथा होतंय अनेकांचं असं की त्या प्रॉपर्ट्या आपण विकत घेत नाही आहोत, त्या प्रॉपर्ट्यांनी आपल्याला विकत घेतलंय. पण हे कळण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला इतके पैसे देणं गरजेचं आहे की तुम्हाला वाटेल की काहीही करू शकतो, पण त्या फॅमिली वेल्थ बरोबर आर्थिक संस्कार जास्त गरजेचे. ते जर नसतील तर लक्षात घ्या, पैशासारखा मोठा बॉम्ब दुसरा कुठला नाही जे तुमच्या अख्ख्या कुटुंबाला बर्बाद करू शकतं. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments. आता प्रत्येकासाठी त्याचं गणित वेगळं आहे. उदाहरणार्थ, अनेकांना असं वाटत असतं की मी आता माझं लोन फेडून टाकावं. जे कोणी SIP करतात, 10-15 हजाराची SIP सुरुवात केली आहे, 8-10 वर्ष झाली आहेत, आता त्याच्यामध्ये 20-25 लाख रुपये जमलेत. मध्ये मध्ये मी पण काही टाकलेत. असे करत माझ्याकडे 25-30 लाख रुपये पोर्टफोलिओ दिसल्यावरती माणसाच्या मनात पहिला येतो, अरे माझं होम लोन 40 लाखाचं चाललंय, ते नील करून टाकूया. आणि हा एक मोठा डल्ला टाकणारा शिकारी मेंदू गेम करून टाकतो. काय बरं हा खेळ होतो. आपला 25 ते 30 लाखाचा पोर्टफोलिओ जो आपल्याला माहिती आपल्याला 12-14% रिटर्न देतोय. तुमचं जे काय 40-1 लाखाचं कर्ज चाललंय साहेब, ते किती टक्क्यांनी चाललंय. होम लोन आहे ना, 7%. दॅट टू जसं जसं सुरुवातीच्या टप्प्यात तर आपण कर्जाचा मेजर मधला व्याजाचा लोड बऱ्यापैकी देऊन झालाय. शेवटी उरले 10-15 लाख रुपये वगैरे, ते निव्वळ 80 ते 90% कॅपिटलच आहे. पण त्यातनं काही मोठं फार मोठं व्याजबीज जाणार आहे असं आहे का? नाही. पण कर्ज नको माझ्या डोक्यावर. हा एक अजून आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीने बनवून दिलेला जो नरेटिव्ह आहे मनोरंजन क्षेत्राने, त्यामुळे मोस्ट ऑफ मध्यमवर्गीयाला मध्यम वर्गाची पातळी ओलांडून उच्च वर्गामध्ये जाण्याचे पाय छाटून टाकले गेले. हे कसं आणि का हे समजून घेऊया. लक्षात घ्या, पैशाचा वेग हा आपण जर समजून घेतला नाही, जी टाकी भरण्याचा वेग हा जर आपण समजून नीट घेतला नाही, तर कर्ज म्हणजे जणू डोक्यामध्ये ब्लॉक नाहीच असा विचार करणं हे देखील एक्स्ट्रीम आहे. आणि अति प्रमाणात कर्ज घेणं म्हणजे आज निम्न उत्पन्न गटाचे जर आपण बघितलं तर सोनं तारण पडलंय, घर तारण पडलंय, सगळं तारण पडलंय आणि कर्जामध्ये बुडालेले. हा एक्स्ट्रीम सुद्धा चुकीचाच आहे. पण माझ्या नावावर 1 रुपयाचं कर्ज नाही हे जे काही भूषण म्हणून आपण मिरवतो, हा देखील काही फार मोठा सन्मानजनक गोष्ट आहे आजच्या सिव्हिलाइज जगामध्ये, असं मी तरी आर्थिक नियोजनकार म्हणून कदापिही म्हणणार नाही. लक्षात घ्या, याबद्दल आपले ठाम गैरसमज आहेत. ते गैरसमज आपण पहिले दूर करणं गरजेचं आहे. जर आपलं 18-20 लाखाचं किंवा 25 लाखाचं जे कर्ज उरलंय, त्यातलं कर्जाचा काय म्हणतायत इंटरेस्ट कंपोनंट पण पे ऑफ करून झालेलं आहे, आता उरलंय ते प्रिन्सिपल. माझे 25-30 लाखाचा जो पोर्टफोलिओ आहे तो 12-14% वाढतोय. ती 14%ची ट्रेन मी सोडतो आणि काय वाचवतो, 60%ची ट्रेन. म्हणजे या मधल्या प्रवासात 7 ते 8% जे माझ्याकडे वेल्थ अक्युम्युलेशन होणार होतं ते देखील मी सोडून दिलं ना. आणि गुंतवणुकांमध्ये हा 25-30 लाखाचा पोर्टफोलिओ जर 10 वर्ष राहिला असता तर त्याची ऑलमोस्ट 4 पट किंमत झाली असती, एक 14 ते 15%. आणि जो EMI भरणं मला पूर्ण कम्फर्टेबल पण होतं, तो देखील मी या एका गोष्टीमध्ये
ती कम्फर्टेबिलिटी पण सोडतो. अनेक जण मला त्यावरती अजून सांगतात की अहो मग मी ना त्याची वाढीव SIP करतो. अहो पण तुम्ही SIP कराल पण ती आत्ताच्या डेट पासून परचेसिंग सुरू होईल ना. आत्ताचा सेन्सेक्सचा रेट जर काय 77-78 असेल त्यापासून तुम्ही 10 वर्ष SIP करताय तर 77,000 ते मे बी काय 1,40,000 यामधलं तुमचं ऍव्हरेज काय होईल 1,20,000. पण आतापर्यंत जी तुमची गेली 10 वर्ष SIP झाली ती 24-25 हजाराच्या मार्केट पासून 77,000 म्हणजे त्याची ऍव्हरेज कॉस्ट काय आहे 50,000 रुपयाची ऍव्हरेज कॉस्ट असलेली गोष्ट तुम्ही विकून टाकताय आणि विकत काय घेणार आहात SIP मधनं 1,20,000ची ऍव्हरेज कॉस्ट. सो किती मोठी ट्रेन सुटते आपल्याकडे ना. आपण खूप एक गमतीदार गोष्ट करतो म्हणजे आपल्याकडे ना सुपर हिरोज कोण तर बॉलिवूड मधले सुपरस्टार आणि सुपर विलन कोण म्हणजे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत जे ऍक्च्युअली देशाला मोठं करतायत देशाचं मान सन्मान करतायत असे अदानी अंबानी सारख्या लोकांना आपण आपल्या विवेकी समाजाने स्वीकारलं असेल पण मोठ्या समाजाने मात्र त्यांच्याकडे विलन म्हणूनच बघण्यासाठी नरेटिव्ह सेट केलाय. पण आता ऍक्च्युअली हे विलन करतात काय विलनगिरी हे जरा समजून घेऊया. तर मध्यम वर्गाचा हा मिडल क्लास ट्रॅप जो आहे हा तोडण्यासाठी आपल्याला एक महत्वाचा माइंडसेट ह्यातनं मिळतो. तर गौतम अदानी साहेब काय करतात तर एखादा मोठा प्रोजेक्ट घ्यायचा आहे त्यांना तर ते 20,000 कोटीचं कर्ज घेतात. तर ते 20,000 कोटीचं कर्ज त्यांना 10% मिळू शकतं त्यांच्या नेटवर्थनी त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यांना प्रॉफिट त्या व्यवसायामधनं 20% काढता येत असेल. हे जर त्यांचं गणित सुटलं असेल तर ते काय विचार करतात अरे माझ्याकडे तर 25 लाख कोटी आहेत मी 20,000 कोटी माझ्या 25 लाख कोटीच्या गंगाजळीतनं काढून असे देऊ शकतो की नाही. पण ते देखील मला जर 10% कर्ज मिळत असतील तर माझ्या 25 लाख कोटीला कशाला डिस्टर्ब करू ते सुद्धा 15-20% वाढता येतच ना. सो ते 20,000 कोटीचं कर्ज घेतात तो प्रोजेक्ट 10% फेडून टाकतात आणि या मधल्या प्रवासात जो 20,000 कोटीवर 10% मिळतो त्याच्यातनं अंबानी अदानी मंडळी अजून श्रीमंत होतात. तुम्ही बघा भारतातले सगळ्यात श्रीमंत मंडळींची नावं बघा आणि सगळ्यात जास्त कर्ज घेतलेल्या मंडळींची नावं बघा हे जर सेमच येतात. याचा अर्थ आपल्याला जो काय आतापर्यंत मनोरंजन क्षेत्राने शिकवलेला नरेटिव्ह आहे की कर्ज हे गरिबांचं टूल आहे हा कितपत सत्य आहे. कर्ज तर गरीब घेतात मी तर गरीब नाहीये मी तर आता बऱ्यापैकी 1-1.5-2 कोटीचा पोर्टफोलिओ जमा केलाय मग मी का कर्ज घेऊ अशा विचारात आपण अडकलोय. अंबानी अदानी आणि मोठे मोठे सगळे व्यावसायिक मंडळी ही अडकलेली नाही आहेत. ह्याचा थोडासा विचार होणं गरजेचं आहे. आणि जर कुठल्या तरी प्रॉपर्टी डील मधनं काहीतरी हेरिडिटरी काहीतरी वाटा मिळतो कोणाला 40-50 लाखाचा पण तो मिळाल्यानंतर पण माणसाची पहिली धडपड असते ते कर्ज पहिलं फेडून टाकू. त्याऐवजी त्याच रकमेला तुम्ही SWP पॅटर्ननी इन्व्हेस्ट करा. तुम्हाला काय वाटतंय दर महिन्याचा EMI देणं हे जर जड वाटतंय ना ओके त्या रकमेमधनं तुम्ही दर महिन्याला SWP घ्या. जेवढी तुमची EMI ची रक्कम आहे समजा जर 25,000 EMI जातोय तर मी त्याच रकमेला EMI स्वरूपात लावतो सो दॅट माझे 40 लाख रुपये जे मला हेरिडिटरी प्रॉपर्टी मधनं मिळालेत ते सुद्धा माझ्याकडे राहतात आणि दर महिना जो माझा चालू जाणार आहे तो अशा प्रकारे EMI मला मिळतो आणि माझं पाणी माझ्या हातात राहतं ते भरलं जातं अशा प्रकारे ह्यावरती सगळ्या ताबा मिळतो. पण त्यासाठी ना आपल्याला मोठ्या मोठ्या रकमा सांभाळण्याची मानसिकता पहिली डेव्हलप करावी लागेल. काय मध्यम वर्गाला जर उच्च मध्यम वर्गाला उच्च वर्गात जायचं असेल ना तर पहिलं आपल्याला जास्त पैसे येऊन तुम्ही नाही जाणार आहात. त्यासाठी पहिलं आपल्याला काय तयार करावं लागेल आपलं कॉग्निशन तयार करायला.
नाही तर पैसे जास्त आले तर मध्यमवर्गीय माणूस काय करतो, अजून एक फ्लॅट घेतो. कारण का त्याला 1-1.5 कोटी रुपयाचं करायचं काय ह्याचीच एन्झायटी एवढी येते की तो अजून एक रिअल इस्टेट प्रॉपर्टी घेऊन टाकतो. दिसते व्हावं मला. असे 4 फ्लॅट, 5 फ्लॅट, 7 फ्लॅट, हे असे प्रॉपर्ट्यांचे 10-10, 12-12 आकडे मोठे करणं, हे जर तुम्हाला वाटत असेल हे श्रीमंतीचं लक्षण आहे तर कृपया, मी तुमच्यापेक्षा वयाने अनुभवाने सगळ्यांनी लहान आहे, पण गेले 14 वर्ष वित्तीय क्षेत्रात ऍक्टिव्हली काम करतोय. मी 3री पिढी आहे या क्षेत्रातली. त्या नात्याने माझ्या प्रोफेशननी सांगतो, तुम्ही गैरसमजातात. लक्षात घ्या, खूप पैसे वालं असणं, श्रीमंत असणं यात फरक आहे. आणि श्रीमंत असणं आणि ऐश्वर्य संपन्न असणं यात देखील खूप मोठा फरक आहे. हा फरक ज्यांना लक्षात येतो त्यासाठी ते उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्गासाठी आकडा महत्वाचा नसतो, आपलं कॉग्निशन महत्वाचं असतं. अन्यथा होतंय अनेकांचं असं की त्या प्रॉपर्ट्या आपण विकत घेत नाही आहोत, त्या प्रॉपर्ट्यांनी आपल्याला विकत घेतलंय. मग त्यांना भाड्याने द्यायचंय, मग त्यांचं रेंट जमा करायचंय. अरे त्या काहीतरी भाडे करून प्रॉब्लेम करून ठेवलाय, तो सॉल्व्ह करा. अरे कुठली तरी प्रॉपर्टी धूळ खात पडली आहे, ती जाऊन साफ करा. अरे तिकडे नळ बंद पडला, आहा छान मस्त चालू आहे. ही जर तुम्हाला तुमची श्रीमंती वाटत असेल, ऑल द बेस्ट. मी स्वतः अलिबागला राहतो, माझं पुण्यात देखील कार्यालय पार्ल्यात आहे. माझं लहानपणापासून सगळं पार्ल्यात झालंय, पण मला आता आमचं फार्म हाऊस आहे तिकडे मला राहायला जास्त आवडतो. सो आठवड्यातले 4 दिवस तरी मी तिथे जातो, 2 दिवस मुंबई पुणे असा येऊन जाऊन असतो. माझ्या आजूबाजूला ना अशी धूळ खात पडलेल्या बऱ्याच प्रॉपर्टी आहेत, कधीतरी होईल राहायला म्हणून घेऊन ठेवलेल्या. मी उलट आयुष्य जगतो. लोक सॅटर्डे संडे तिथे जातात, मी सॅटर्डे संडे प्रोग्रामला बाहेर पडतो. उगाच शेजाऱ्यांना त्रास का द्या, त्यांचं सगळ्यांचे रिसॉर्ट आहेत, आपण काही टुरिझम मध्ये नाही. आपल्याला त्यांचे डीजे बीजे लागणार, आपल्याला त्रास होणार. आपण शनिवार रविवारी मुंबई पुण्यात जाऊया, मीटिंग व्यवस्थित होतात, ट्रॅफिक लागत नाही, कार्यक्रम घेता येतात. आणि सोमवार ते शुक्रवार आपण अलिबागला राहण्यासाठी असं सगळं विचार, लेखन, व्हिडिओज क्रिएट कर, काही ऑनलाईन मीटिंग कर, यासाठी एकदम उत्तम जगता येतं. पण लक्षात सांगण्याचा हेतू लक्षात घ्या, सेकंड होम हे सगळं ना, हे आपण आपल्या जीवन साथीदाराला दिलेली शिक्षा असते. कारण तुम्ही बघतो जे जे येतात त्या बायकांची अशी अवस्था होते की ना कामवाली बाई मिळते ना काय, मग ते 2 दिवसाची पिकनिक नाही, 2 दिवसाची धूळ साफ करायची शिक्षा असते. कोणी सांगितले एवढे त्रास घेण्यासाठी? त्यापेक्षा छान SWP घ्या आणि 5 स्टार हॉटेलमध्ये राहा, रिसॉर्ट मध्ये राहा, आयुष्य छान आनंदाने जगा. पण माझे 4 प्रॉपर्टी आहेत, प्रत्येक ठिकाणी माझी मालकीची प्रॉपर्टी आहे. हा समजाला जरा तिलांजली दिली आणि आयुष्य छान जगलो तर प्रॉपर्ट्या इथेच राहणार आहेत. सो आम्ही ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारे ना कार लोन, होम लोन या सगळ्या बाबत असं कॅल्क्युलेशन केलंय. सो एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एकाला 15 लाखाचं कार लोन हवं होतं आणि त्याच्याकडे 15 लाख होते सुद्धा पोर्टफोलिओमध्ये. सो त्याला आम्ही सल्ला दिला, रे 15 लाख डायरेक्ट कशाला विकतोस तू, तुला EMI नाही ना द्यायचा. ते 15 लाखाचा तुला EMI किती येतोय, तो साधारण 24,000 रुपये EMI येतोय. ओके, 9% त्याला मिळत होता. 7 वर्षाच्या पिरियड मध्ये तो टोटल जी 24,000 प्रमाणे 5,27,000 इंटरेस्ट भरणार आहे आणि टोटल 15 लाखावरती 20,27,000 तो फेडणार आहे. पण हेच 15 लाख गुंतवलेले राहिले आणि EMI जरी गेला तरी 7 वर्षानंतर त्याच्याकडे 9,34,000 उरत आहेत. हे 15 लाखाचे 9,34,000 रुपये जे आज उरत आहेत ते तोच EMI नको, मला 5 लाख एक्स्ट्रा द्यावे लागतील व्याजापोटी. या समजापोटी 15 लाख रुपये देऊन टाकतो, व्याज 5 लाखाचं वाचवतो. पण आपल्याच कॅपिटल वरती होऊ शकणारी वाढ ऑलमोस्ट 9.5 लाखाची सोडून देतो.
आणि त्या अनुषंगाने मध्यम वर्गावरती एक त्याचा अजून एक शिक्का बसून जातो. तो जर सोडायचा असेल तर आतापासून तुमच्या मुलांना तरी कार घेणार असतील, घर घेणार असतील तर त्यांच्यासाठी लोन घ्यायला एनकरेज करा. बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती आठा निर्माण झाल्या, पण लक्षात घ्या, एनकरेज करा. कारण का तर त्यांना 7.5-8% ह्या दराने मिळणारं कर्ज हे त्यांच्या उत्पन्नामुळे विणारं अजून एक महत्वाचं टूल आहे, नाही का? ज्याच्याकडे असे स्टेबल उत्पन्न नसेल, स्टेबल नोकरी नसेल, त्याला वित्तीय संस्था 7.5-8% कर्ज देतील का? मग जर गौतम अदानींना 10% 10,000 कोटीचं मिळू शकतं कर्ज, आपल्या मुलांना 2 कोटीचं मिळू शकतं की त्यांच्या उत्पन्न आणि या सगळ्या याच्यानी. मग त्यासाठी लगेच आपल्या पोर्टफोलिओ मधनं काढून नको बाबा, मुलावर कर्जाचा ताण नको. कशासाठी? त्याचं उत्पन्न चांगलं आहे ना. आणि जर एखादा ईएमआय देणं त्याला कठीण होत असेल, त्या महिन्यात तो ईएमआय द्या. डायरेक्ट 50 लाख रुपये उचलून कसली मदत करता? त्याच्याने कायम त्यांना पूर्ण रिलॅक्सच करून टाकायचंय. या मानसिकतेमधनं काढा स्वतःला बाहेर. वॉरन बफेटचं एक फार चांगलं वाक्य आहे आणि माझ्या आई बाबांचे आणि आजी आजोबांचे माझ्यावरती या सगळ्या बाबत इतके चांगले संस्कार झाले, त्याच्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी आहे. त्यांच्याकडनं मला मिळालेल्या पोर्टफोलिओपेक्षाही हे मिळालेले संस्कार जास्त मूल्यवान आहेत. वॉरन बफेटचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमच्या पुढच्या पिढीला इतके पैसे द्या की त्यांना वाटेल मला काही करता येईल. पुढचं वाक्य जास्त इंटरेस्टिंग आहे, पण इतकेही देऊ नका की वाटेल काहीच करायची गरज नाहीये. आपल्याकडे काय झालं माहितीये का? आपल्याकडे रेग्युलेटर बिघडलेत सगळे. मी बऱ्याच जणांच्या घरी मिटिंगला पण जातो ना, बरेच जण बोलवतात. आता पुण्यात तर मी जेव्हा जेव्हा येतोय तर माझं रात्रीचं जेवण किंवा सकाळचा नाश्ता हा कोणाच्या घरीच होत असतो. इतके कार्यक्रमात येत असतात लोक, बरेच इन्व्हेस्टर आता झालेले आहेत, तर सगळ्यांची गप्पा टप्पा त्यांच्या घरी पण जाणं येणं होतं. बऱ्याच जणांचे फॅन ना बिघडलेत, रेग्युलेटर. आणि तो रेग्युलेटर ना जोपर्यंत ते रिपेअर होत नाही ना, तोपर्यंत आपल्या आयुष्याचं पण रेग्युलेटरची सिरियसनेस येत नाही. एक तर फॅन पूर्ण 5-7च्या वरती फिरतो, नाही तर बंदच राहतो. एक तर आपण मुलांना देणारच नाही, आणि देणार असू तर थेट काय कर्ज काय काढायचीच गरज नाही. तू फक्त पैसे काढ आणि जग असा मस्त, काय करायचीच गरज नाही तुला, इतक्या प्रमाणात देऊ. हे जे 2 एक्स्ट्रीम मधलं वर्तन आहे ना, हे टाळून फॅन कसा 2 वर 3 वर क्लायमेटिक कंडिशन बघून कधी 4-5 वर फिरवायची वेळ आली तरी फिरवता आला पाहिजे, कधी 1-2 वरती ठेवता आला पाहिजे. ही जी फॅनची क्षमता आहे तशीच आपल्या कॉग्निशनची देखील क्षमता आहे. ती निर्माण केली तर आपण या मध्यमवर्गीय फेऱ्यातनं सुटून पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकू, संपन्न आयुष्य जगू शकू. फक्त श्रीमंतीपेक्षाही संपन्नतेला फार महत्व आहे. हे असंच होम लोन बाबत देखील हे उदाहरण दाखवतो की 25 लाखाचं त्यांचं होम लोन पेंडिंग आहे, 30,000चा ईएमआय आहे. 25 लाखाच्या कर्जाच्या नियोजनासाठी 30,000चं एसडब्ल्यूपी दिल्यानंतर देखील पूर्ण एसडब्ल्यूपी हा काय म्हणता येईल, ज्यांचं 7 वर्ष अजून ईएमआय जाणार होता, तो ईएमआय जाऊन देखील त्यांची पूर्ण बॅलन्स 34 लाख रुपये राहते. जे तुम्ही कर्ज नको बाबा म्हणून जे फेडून टाकता, ते न फेडता ह्याला गुंतवून ठेवलं आणि त्यातनं ईएमआय दिला तर 34,98,000 म्हणजे 35 लाख रुपये त्यात राहतात. आता दुसरं उदाहरण, आम्ही याच एसडब्ल्यूपी मॉडेलचा वापर अनियमित उत्पन्न असणाऱ्यांना नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून मदत करतो. जसं मी सांगितलं, हे काय शस्त्र आहे. महाभारतात बघितलेलं की नाही, काही शस्त्री राखून ठेवलेली असतात की हे शस्त्र मी अर्जुनावरती वापरण्यासाठीच ठेवलंय, हे मी असे छोटा मोठा शत्रू आला तर वापरणार नाहीये. असे संवाद ऐकलेत की नाही? तसंच आमच्याकडे पण आहे.
काही शस्त्र ही कोणाला कधी वापरायची ह्याचं काही तारतम्य बाळगावं लागतं. सो आज झालंय काय, बरेच जण ना अनियमित उत्पन्न असणारे, माझ्याकडे बरेच क्लायंट आहेत जे रायटर आहेत, ऍक्टर आहेत, सिनेमा क्षेत्रातल्या नट्या आहेत. यांचं एक वाक्य ठरलेलं असतं, आमच्याकडे रेग्युलर इन्कम नाही ना. रेग्युलर इन्कम असलेले लोक इन्व्हेस्टमेंट वगैरे करतात, आम्ही फक्त मिळालेल्या पैशांवरती फक्त गंमत जम्मत मजा करतो. सो हे वर्तन त्यांचं बदलण्यासाठी म्हणून आम्ही एक SWP मॉडेल असं सेट केलेलं आहे. आणि अनेक माझ्याकडचे यशस्वी लेखक, नटनट्या या सगळ्यांना आम्ही ह्या मॉडेल प्रमाणे दर महिना त्यांचं इन्कम जरी इररेग्युलर असलं तरी देखील आयुष्य इररेग्युलर होऊ नये म्हणून SWP वापर करतो. म्हणजे काय तर 3, 4, 6 महिन्यातनं एकदाच कधीतरी पेमेंट येत आहे. आपण मानून चालूया एखादा रिअल इस्टेट एजंट आहे, त्याला कधीतरी फ्लॅट वगैरे विकला गेला तर 1,00,000 सव्वा लाख रुपये पण मिळतात. कधी एखादा भाड्याने दिला तर 20-30 हजार रुपये मिळतात. कधी एखादा महिना असा जातो किंवा 2 महिने असे जातात की त्याला 1 रुपया देखील मिळत नाही. सो यासाठी म्हणून हे मॉडेल कसं वापरलं जातं की त्याचा वर्षभरातलं उत्पन्न काय आहे ह्याचं गेले 2-3 वर्षाची बॅलन्स शीट चेक केली तर जाणवतं की काय उत्पन्न वाढीचा दर आहे त्याचा. गेल्या वर्षी 5 लाख रुपये होतं, त्याच्या वरल्या वर्षी 4 लाख होतं, साधारण 5-1 लाख रुपये दर महिन्याला जर याला मिळत आहेत. सो आता ह्याला सांगितलं काय जातं की तुला जो काही पे चेक येईल तो तुला डेट फंडांमध्ये आपल्याकडे पार्क करायचा आहे. आणि या डेट फंडामधनं, म्हणजे डेट फंड म्हणजे काय, कर्ज रोखे, आणि त्यात पण अगदी सेफ कर्ज रोखे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि यामध्येच गुंतवणुका करतात, अशा सेफ कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणुका करून ठेवल्या गेल्या की ज्याला मिळाले 1 लाख रुपयाचा चेक तर सांगितलं तू 60 ते 70 हजार रुपये तरी बाबा या डेट फंडामध्ये पार्क कर. असं करत 2-3 लाख रुपये डेट फंडामध्ये आलेत. आता 5 लाख रुपये तुला मिळतात, म्हणजे साधारणपणे 20,000 रुपये दर महिना तू SWP घेऊ शकतोस. 20 ते 30 हजार रुपये तुझं दर महिन्याचं. असं समज की ही कंपनी आहे तुझी आणि त्यात तुला नोकरी आहे. आज मी वर्षाला 5 लाख रुपये कमवतो पण मला 25,000 पगार आहे रिअल इस्टेट बिझनेस मधला एजंटिंग करण्याच्या माझ्या कामामधनं. जर मला 5 लाखाचं माझं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 10 लाखावर गेलं, मी मला स्वतःला इन्क्रीमेंट देईन, माझं SWP 25,000चं 50,000 करीन. पण ह्यानी होईल काय, मला एक ताणमुक्त आयुष्य जगता येईल की मला या महिन्यात फ्लॅट विकता आला किंवा काही काम मिळालं किंवा नाही मिळालं, दर महिन्याला मला 50,000 रुपये मिळणार आहेत. मला 50,000तच माझा खर्च निभावायचा आहे. अन्यथा या सगळ्या इररेग्युलर इन्कम मधल्या लोकांचं होतं काय, या महिन्यात 3 लाख मिळाले, 2,80,000 खर्च, पुढच्या महिन्यात काहीच नाही मिळाले असं बघून राहायचं. त्या 20,000 पुढचा अख्खा महिना काढायचा, परत पुढच्या महिन्यात लाख रुपये मिळाले खुश व्हायचं. परत असं करत करत आपण बघतो तुमच्या काळातल्या बनेक नट्या आणि ह्या सगळ्यांची अवस्था आज फार वाईट आहे. बरेच रिअल काय काय ते म्हणतात ते आजकाल, हा नाही रील नाही, कार्यक्रम होतात ना गाण्या बिण्याचे, हा रियालिटी शो. त्या रियालिटी शो मध्ये असे जुने कवी बिवी मंडळी येतात, मग ते सांगतात मी असा राहतोय, मग सगळे त्यांना एक विक्टिम चेअर देतात, कसे तुम्ही बिचारे. अरे पण या माणसाने पार्ट्या किती केल्या, उधळले किती पैसे, अख्खं आयुष्य कसं रंगीन जगला. मग आज कोणीतरी गायिका अशी येते, मैं मेरे से 2 लाख रुपये उनको दे देती हूँ, आणि सगळेजण बघतायत. काय हा वात्रटपणा चाललाय आपल्या समाजात, विचार करा थोडे. तुम्ही पुणेकर मंडळी आहात, तुमच्याशी म्हणून मी हे खरं मनापासून व्यक्त होऊ शकतो. ह्या आपल्या इररेग्युलर इन्कम असलेल्या आदल्या पिढीनी काय अवस्था केली आहे. शासन दरबारी त्यांना असं झुकून राहावं लागतंय, काहीतरी पेन्शन द्या आम्हाला म्हणून, आम्ही मनोरंजन केलं समाजाचं. अरे तुम्हाला आज काय प्रमाणात उत्पन्न मिळतंय त्या ह्याच्यामधनं तुम्ही अशा प्रकारे नियोजन करायला घ्या. दर महिन्याला तुम्हाला छान रेग्युलर आयुष्य मिळेल
उद्याची देखील तजवीज करता येईल. आणि या सगळ्यासाठी एक डेव्हलप झालेलं शास्त्र आहे ज्याला वित्तीय नियोजन म्हणतात. ह्याचा जगात शोध लागला आहे. जसं लाईटचा शोध लागलाय, एडिसननी लावला, तसं या पैशाला आपण कमवतो. त्यामुळे आपल्याला वाटतं काय, तो आपला 95% शिकारी मेंदू, मी कमवलंय, ही शिकार माझी आहे, मला नका सांगू काय करायचं आहे शिकारीबद्दल. अहो पण या शिकारीचं करायचं काय पुढे, ह्याच्यासाठी शास्त्र झालं ना गेल्या 10,000 वर्षात विकसित. तुम्ही पैसे कमवून आणताय, पण कमवलेल्या पैशाचं करायचं काय, त्याचं नियोजन कसं करायचं, ह्याच्या शास्त्राने एखाद्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन जर आपलं आयुष्य नियोजित केलं तर आपल्या आयुष्याला आकार मिळेल आणि भरपूर पैसेवाला आयुष्य मिळणार नाही, श्रीमंत आयुष्य मिळेल. श्रीमंत आयुष्यांना संपन्न आयुष्याकडे प्रवास करता येईल. पॅसिव्ह इन्कम म्हणून अनेकांना आता असं वाटत असतं की मला 50 नंतर काहीतरी पुस्तक लिहायचंय, मला हवं ती काम करायचंय, मला माझ्या पैसे कमवण्यासाठी मला काम नाही करायचं. मग त्यासाठी काय करायला हवं, तर मला माझा यासाठी म्हणून पोर्टफोलिओ असा तयार करायला हवा की मला दर महिन्याला एक 70-80 हजार रुपये मिळाले तर माझं भागतंय. मग मला 70 ते 80 हजार रुपये मिळत आहेत आणि मग मला वाटलं तर मी काम करतो. माझे एक मुंबईचे खूप छान क्लायंट आहेत, आता 74 वर्षाचे आहेत, त्यावेळेचे IIT मुंबईचे पासआउट इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंगचे. आता पण त्यांना प्रचंड डिमांड आहे, सगळीकडनं जगभरातनं त्यांना बोलवत असतात लोक. पण म्हणतात समीर मी ना आता एवढंच काम करतो ज्याच्याने मला ना दुपारची झोप सॅक्रिफाईस नाही करायची. कोणी सांगितलं मला ना 3 कोटी देणार आहे, येता का, मी म्हणतो दुपारी 2 ते 5 मध्ये काम करणार असेल तर मी नाही येणार. 3 कोटी द्या नाही तर 30 कोटी द्या. दॅट इज व्हॉट इज पॅसिव्ह इन्कम. अँड सेकंड इनिंग वगैरे जे काय म्हणतो ना आपण, ते ह्याला म्हणतात. समोरच्या माणसाने आकडा मोठा केला तर मी जायला तयार होत असेल तर मी पैशाचा गुलामच आहे आणि माझा ऍक्टिव्ह इन्कमच चालू आहे. त्या पॅसिव्ह लेवलवरती जायचं असेल तर मला माझ्या आयुष्याचं हे गणित रिपेअर करावं लागतं, नीट प्रिपेअर करावं लागतं. आणि त्यासाठी आधी बिघडलेली जी गोष्टी आहेत त्या अनलर्न करण्यासाठी रिपेअर कराव्या लागतात. हे आम्ही देखील अनेक जणांसाठी आता करतो. अनेकांना आर्थिक नियोजनामध्ये अशी इच्छा असते की माझ्या दर वर्षाच्या उत्पन्नामधनं मी काही FD वगैरे ठेवल्या, त्याचं जे व्याज आहे ते आम्ही देणग्या देतो काही संस्थांना, अशी अनेकांची इच्छा असते. आता एक त्यामधले करुण केस स्टडी आहे, पण मी दरवेळेला ती सांगतो त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींना रिलेट होते. माझे क्लायंट आहेत आणि त्यांचा अगदी 24 वर्षाचा रिसर्चर मुलगा, ज्याला प्रधानमंत्र्यांकडनं निधीमधनं वगैरे ब्रिलियंट म्हणून स्कॉलरशिप 75,000ची दर महिन्याला मिळत होती, असा रिसर्चर लेवलचा मुलगा 23-24 वर्षाचा होता. काय त्याला वर्क प्रेशर किंवा त्या रिसर्च मध्ये काय झालं, त्याला हार्ट अटॅक आला आणि तो वारला. एकुलता एक मुलगा, हे साधारण 60-65 वयातले 2 जण. मी त्या मुलाच्या लग्नासाठीचं फायनान्शियल प्लॅनिंग, नातवंडांना द्यायचे पैसे, ह्यासाठीचं प्लॅनिंग, हे सगळं मी केलेलं. आणि ज्याला मला हा कॉल आला त्यावेळेला मला आणि माझ्या टीमला काय झालं असेल तुम्ही विचार करू शकता. आता त्यांचं म्हणणं असं आहे की मी हे जे त्याच्यासाठी ठेवलेले पैसे होते, त्याचं लग्न करायचं होतं, त्याला काय फ्लॅट बीट घ्यायचा असेल त्यासाठी द्यायचे, ह्याच्यामधनं ना मला सगळ्या IIT, IIMs आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत भारतातल्या, तिथे दर 3 महिन्यांनी एक तरी प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चर झालं पाहिजे एखाद्या मानसशास्त्रज्ञाचं. आणि त्यासाठी आपण जे कोणी तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ असतील त्यांना मुंबईतनं, पुण्यातनं, बँगलोरमधनं फ्लाईटनी जाणं येणं आणि त्यांना मानधन हे या फंड मधनं द्यायचंय. सो या बास्केटला आम्ही असं त्यांच्या मुलाच्या आठवणीत स्मरणात
आता सगळ्या IIT, IIMs आणि सगळीकडे एक मेमोरेबल लेक्चर होतं ऑन स्ट्रेस मॅनेजमेंट, ऑन वर्क लाईफ मॅनेजमेंट, एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाचं, आणि त्यासाठी हा निधी खर्च होतोय. आता हा निधी आम्ही इन्व्हेस्टेड ठेवलाय आणि दर महिन्याला त्याच्यातनं त्यांना SWP येते आणि त्या SWP मधनं या सगळ्यांचं मानधन आणि सगळे एक्सपेन्सेस जातात. सो SWP कशासाठी वापरता येऊ शकते, हे अस्त्र कशासाठी आहे हे तुम्हाला कळावं. आणि हा सरधोपट मार्ग जो सगळ्यांना SWP केल्यावरती लक्षात येतो तो म्हणजे निवृत्ती नियोजन म्हणून, की मी आता रिटायर झालो, जी मी सुरुवातीला केस स्टडी मांडली, आणि आता 1,75,000 रुपये पगार येत होता, आता किमान 1,00,000 रुपये तरी मला दर महिन्याला येते. काय सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मधनं क्वार्टरली 60,000 येत आहेत, सो 20,000 दर महिन्याला ते येत आहेत, अजून 10-15,000 कुठल्या कशातनं येत आहेत, म्हणजे 30-35,000 येत आहेत. एक 65-70 हजाराची जी गॅप आहे ती माझ्या रिटायरमेंट फंडांमधनं आणि माझ्या जुन्या ठेवींमधनं मी भरून काढली. भले माझ्याकडे खर्च नसेल, मला 70,000 40,000च खर्च होतं. निवृत्त होण्याआधी कसे रमले पैसे की आपण गुंतवत होतो किंवा हवे तसे खर्च करत होतो, तो अधिकार निवृत्त झाल्यानंतर पण ठेवा की, तो गमवायला कोणी सांगितलंय? घ्या लाखभर रुपये, आता उरत असतील त्याच्यामधनं 4-5 लाख रुपये, करा की आम्हाला फोन, आम्ही आहोत की सेवा द्यायला. पण ती पहिली बेसिक कम्फर्ट तरी घेणं सेकंड इनिंग मध्ये निवृत्त झाल्यानंतर तरी गरजेचंच आहे ना. अदरवाईज ते पैसे तुमचे खर्च नाही होणार, खर्च तुम्ही होणार आहात. सो हा एक जरा पॅटर्न अनलर्न करून रिलर्न करायला जर तयार असाल तर आम्ही सगळेजण सरस्वती देवतेच्या आशीर्वादाने तुमच्या लक्ष्मी देवतेची सेवा करायला सज्ज आहोत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे का वापर करू नये. रेग्युलेटर, आपण आपल्या अशा पिढीला असं, तुमची येणाऱ्या पिढ्या अशा व्हाव्या असं वाटत नसेल तर किमान आता तरी स्वतःसाठी पैसे खर्च करायला घ्या. अन्यथा अशा अनेक पिढ्या आजूबाजूला आपल्या आहेत जे फक्त मोबाईलचा रिचार्ज करतात आणि रील्स बघत सकाळ ते संध्याकाळ घरीच असतात, काही करत नाहीत. जो प्रमाणात आपल्या तारुण्याच्या क्रयशक्तीचा नाश होतोय, त्या तारुण्याच्या क्रयशक्तीचा नाश होण्यासाठी म्हणून SWPचा वापर होऊ नये. मी माझ्याकडे एथिक म्हणून आम्ही असे क्लायंट घेत नाही. मी तिसऱ्या पिढीतला गुंतवणूकदार आहे. आजोबांनी, तुम्ही जी कंपनीचं नाव काढा, रिलायन्स, HDFC, त्या काळातल्या ज्या काय असतील त्या सगळ्या IPOs पासून सगळ्या याच्यामधल्या गुंतवणुका आम्हा सगळ्या नातवंडांच्या नावांनी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला काही पैसे कमवायचेत म्हणून काम करावायची आहे ह्याची काही गरज नाहीये. आता इथून पुढे आमचं आयुष्य ठरलेलं आहे की हे असंच जगायचंय. ह्या पलीकडे जर बिझनेस वाढला तर काय होईल, 10 जण अजून नोकऱ्या करतील, 3 ऑफिसेस आहेत त्याची 5 ऑफिसेस होतील. पर्सनल आयुष्य तर काय बदलणार नाहीये. पण हे कळण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला इतके पैसे देणं गरजेचं आहे की तुम्हाला वाटेल की काहीही करू शकतो. म्हणून मला जर MBA चालू असताना मला अनेक कंपन्यांकडनं, मी इंटरव्ह्यूला गेलो नव्हतो तरी देखील प्लेसमेंट ऑफर होत्या, त्या मी नाही घेतल्या. आणि माझं बेसिक ग्रॅज्युएशन मानसशास्त्रात झालेलं, मी मानसशास्त्रातलं एक स्टार्टअप त्यावेळेला सुरू केलं. तर ते सगळ्या मी गोष्टी करू शकलो. ते का करू शकलो, तर हा सगळा बॅकअप आजी आजोबांपासून, आई बाबांपासून सगळ्यांनी दिला होता. मग मी 22-23व्या वर्षी त्यावेळेला मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली, ज्याला स्टार्टअप हा शब्द वगैरे आला पण नव्हता भारतात. मी म्हणतो 2012 साल, 2014-15 साली मोदी वगैरे निवडून आले आणि मग बाकी पुढे स्टार्टअप इंडिया आणि या सगळ्या मुवमेंट सुरू झाल्या. हे त्याच्या 3 वर्षापूर्वीच आहे. हे करण्यासाठी कम्फर्ट मिळावा, यासाठी फॅमिली वेल्थ
हा मुद्दा महत्वाचा आहे, पण त्या फॅमिली वेल्थ बरोबर आर्थिक संस्कार जास्त गरजेचे आहेत. ते जर नसतील तर लक्षात घ्या, पैशासारखा मोठा बॉम्ब दुसरा कुठला नाही जे तुमच्या अख्ख्या कुटुंबाला बर्बाद करू शकतं. पण त्याच पैशाचं जर नीट नियोजन असेल, लक्ष्मी देवतेवर सरस्वती देवतेचं नियंत्रण असेल, तर तेच तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं वरदान आहे जे तुम्हाला संपन्न करू शकतं. सो म्हणून या गोष्टीसाठी वापर की काहीतरी आहेत माझ्याकडे काहीतरी अनेक जण मी बघतो असे भाड्याचे पैसे येतात आम्हाला आणि मस्त 2-2 लाखाच्या बाईक बिक घेऊन फिरतात, चेन बिन गळ्यात घालून वगैरे. धन्यवाद, आम्ही तुमच्यासाठी नाही. दुसरा मुद्दा, अतिरेकी वापर टाळावा. जर आपण SWP चा फ्लोच मोठा ठेवला तर ते भसाभस खालती जाणारच आहे. इथे डिलेड ग्रॅटिफिकेशन हे प्रिन्सिपल महत्वाचं पण आहे, त्याला रेग्युलेटर लावणं फक्त गरजेचं आहे. मी घेणारच नाही या एक्स्ट्रीम वरती नाही राहायचंय आणि मी भरपूर घेणार या एक्स्ट्रीम कडे पण नाही जायचंय. ह्याच्या मधला जो प्रवास आहे ना, तो मधला प्रवास करण्याबाबत ही सगळी चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्या सगळ्या गोष्टी आहेत या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने कराव्या. हेच जर तुम्ही तुमच्या पैशाबरोबर स्वतःच करायला घ्याल तर लक्षात घ्या त्यामध्ये खूप मोठी रिस्क इन्व्हॉल्ड आहे. कारण का त्या क्षेत्रातलं तुमच्याकडे ज्ञान अनुभव हा नसेल आणि जर तुम्ही या गोष्टी करत गेला तर त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असतो. प्रत्येक क्षेत्रातली एक सरस्वती आहे ना आपल्याकडे. 12 बलुतेदार व्यवस्था आणि सगळी होती ना, म्हणजे शेतकरी शेती करतो, कुंभार काय मडकी बनवतो, सुतार फर्निचरच्या गोष्टी बनवतो आणि हे सगळेजण एकमेकांना आपल्या सेवा देतात आणि गावगाडा चालतो. हे जे DIY कल्चर आलंय ना ते मला काय कळत नाही. हे सगळं हा अत्यंत राक्षसी पावलं आहे की सगळंच ते सगळं मीच करायचं. माझा शेतकरी पण मीच आणि माझा काय सुतार काम करून माझी खुर्ची पण मीच बनवतो. डॉक्टरकडे जाण्यापेक्षा मी जेमिनाय किंवा ChatGPT ला विचारून औषधं घेतो. अहो साहेब, ते जरा जीप बीप तपासून बघतात डॉक्टर साहेब, तुमच्याकडे आधी कुठली औषधं चालली आहेत नाही चालली आहेत ते सगळं बघून चेक करून, टेम्परेचर काय, ब्लड प्रेशर काय, सगळं चेक करून ज्याला प्रिस्क्रिप्शन देतात. काहीतरी त्यांच्या सरस्वती देवतेचा सन्मान करा. सगळ्या गोष्टी जर तुम्ही जेमिनायला विचारून कराल तर जेमिनाय तुमचं हे सगळ्या गोष्टी कसं पाहणार. एक फॅमिली डॉक्टर नावाची एक व्यवस्था होती आपल्याकडे की ज्यांना अख्ख्या आपल्या जेनेटिक, तुमच्या आजोबांना हा प्रॉब्लेम होता, बरं त्यांचं पण असंच पोट बघडायचं असं सांगणारे जे फॅमिली डॉक्टर होते त्यांच्याकडे आजही आपण आपल्या नातवाला पण घेऊन जातो. तसाच तुमच्याकडे एखादा फॅमिली आर्थिक सल्लागार असणं फार गरजेचं आहे, जो फक्त तुमचं नाही तुमच्या पिढ्यांचं आर्थिक नियोजन नीट करू शकेल. तो तुमचा बँकेतला रिलेशनशिप मॅनेजर कधीच होऊ शकत नाही. कारण का आता त्याचा 95% मेंदू काय सिग्नल देतो तुम्ही आल्यावरती. तुम्हाला तो छान चहा पाजतो, कॉफी देतो. ती एखादी मुलगी फार गोडच बोलते, काका किती छान, या 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 बसा. कारण का तुम्हाला जसं तुमचा बॅलन्स आणि सगळ्या FD दिसत असतात तसे तिला पण दिसत असतात ना. आणि तिच्याकडे एक मोठी टांगती तलवार असते टार्गेटची आणि तिला मोठ्या प्रमाणात टार्गेट देऊन ठेवलेली असतात इन्शुरन्स लिंक प्रोडक्ट विकण्याची. बघा, आणि काय आपल्या आणखीन मध्यमवर्गीय काकांना सांगितलं की काका हे दर वर्षाला 1 लाख भरा. बघा तुमच्या खात्यावर 5 लाख पडूनच आहेत, 1 लाख दर वर्षाला भरा. म्हणजे काय होईल, म्हणजे 5 लाख पण तुमचे गुंतवले जातील आणि मधल्या काळात तुमचं काही बरं वाईट झालं ना तर इन्शुरन्स पण आहे. तुमच्या घरच्यांना 2-3 लाख त्याच्यावरनं इन्शुरन्स पण मिळेल. काका एकदम खुश होतात. इन्शुरन्स तुम्हाला फ्री मिळालाय हे कळल्यावरती तर अजूनच खुश होतात. पण लक्षात येत नाही हे की आयुष्यात असं कोण कशाला कधी आपल्याला फ्री देईल. कोण चहा तरी फुकट पाजतो का. काहीतरी उद्देश असल्याशिवाय कोणी कोणासाठी काही करतं का फुकट. नाही ना.
मग इन्शुरन्स आपल्याला फुकट कसा मिळेल? लक्षात घ्या, जर तुमच्या गुंतवणुका सेबी संलग्न योजनांमध्ये म्हणजे सेबीचं नियंत्रण असलेल्या योजनांमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड आणि या सगळ्यात गेल्या तर फार फार तर एक्सपेन्स रेशो 2 ते 2.5% आहे. 2.5%च्या वर नेता येत नाही सेबीच्या नियमांप्रमाणे. पण ह्यांना टार्गेट दिलंय इन्शुरन्स लिंक प्रोडक्ट विकण्याचं असं, आणि यासाठी की ज्या क्षणी त्याच्यामध्ये इन्शुरन्स ऍड होतो त्या क्षणी त्याच्यावरती सेबीचं नियंत्रण राहत नाही आणि सुरू होतं IRDAचं. आणि IRDAच्या नियमांप्रमाणे एक्सपेन्स रेशो 45% नेता येतो. त्यामुळे जी समोर ती गोड बोलणारी तुमची रिलेशनशिप मॅनेजर मुलगा किंवा मुलगी जी काय आहे ना, टाय बी लावून बसलेले, येस सर, सॉरी सर, आणि घरी बिरी पण यायला तयार असलेले, मी बऱ्याच जणांना विचारतो तुम्हाला मुलं किती? ते म्हणतात 2. म्हटलं उत्तर चूक. तिसरा तुमचा रिलेशनशिप मॅनेजर. कारण का तर दोघं जण तुमची मुलं हे 65% बसलेत. तुम्ही जे दर वर्षाला 1 लाख भरणार आहात त्यातनं एक्सपेन्स रेशो जातोय 45,000. तिसरा वारस कोण तुमचा? तर बँक आणि रिलेशनशिप मॅनेजर आणि ही सगळी मंडळी. लक्षात घ्या, आज बँक आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, या खूप बदलल्यात. आपण पूर्वीच्या काळात जायचो ज्याला ते बँक मधले लोक सुद्धा सेम असायचे वर्षानुवर्ष. ते म्हणायचे, हा कुलकर्णी का मुलीचं लग्न आलं का, ठेवलीये बरं का आपण FD, होणारे मॅच्युअर. त्यांनी FD पण केलेली तेच होते, मॅच्युअर करून देणारे 10 वर्षांनी सुद्धा तेच होते. ही व्यवस्था राहिली आहे का आज बँकिंग व्यवस्थेत? मला सांगा, जो आज तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजर म्हणून त्या खुर्चीत दिसतो तो तुम्हाला 4 महिन्यांनी तरी दिसणार आहे का? सो त्याला गोड बोलून फक्त एवढंच टार्गेट आहे, आता ह्यांच्या अकाउंट मधनं हा चेक फाडून घ्या. दॅट्स इट. पुढच्या वर्षी जरी तुम्ही विचारायला आलात तरी हा माणूस तिथे सापडणार नसतो. दुसरा आलेला असतो, तो तुमचा राग शांत करतो, तुम्हाला अजून एक कॉफी पाठवतो, तुम्हाला जरा शांत होऊ देतो आणि ड्रॉवर मधनं अजून एक डॉक्युमेंट काढून देतो. साहेब एकदम नालायक माणूस होता हो. तुमचीच नाही, बऱ्याच जणांची तक्रार आहे. का असं सगळं केलं व केवढं नुकसान झालं तुमचं, खूप वाईट झालं. आपण हे सगळं नुकसान भरून काढूया. अजून एक मस्त योजना आहे. दर महिना तुम्ही इतके भरा, मग तुम्हाला याच्यावर इन्शुरन्स पण फ्री, असं तसं तसं. तुमचे पैसे आयुष्यात या सगळ्यांच्या टार्गेटसाठी धावत राहणार. तुमचे पैसे आयुष्यातल्या तुमच्या टार्गेटसाठी धावणारच नाहीत. कारण का तर तुम्हाला काय वाटतंय, अरे मला केवढं गोड बोलून छान असा फ्री काहीतरी सल्ला दिला जातोय ना, तो फ्रीचा सल्ला म्हणजे तुमचा तिसरा वारस. सो म्हणून लक्षात घ्या, जो तुम्हाला योग्य वाटेल असा आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने पुढे जा. मी अनेकांना म्हणतो, आर्थिक सल्लागार निवडण्यासाठी तुम्ही बराच वेळ घेतला तरी चालेल. सगळ्या प्रकारे परीक्षा घ्या. जावई शोधताना जसा आपण काळजी घेतो तितक्या पातळीवरती परीक्षा घेतली तरी काही हरकत नाही. महिना घ्या, 2 महिने घ्या, पण आर्थिक सल्लागारच नाही घेतला आणि माझ्या आर्थिक आयुष्याची नौका अशीच समुद्रात सोडली तर ती वाऱ्यावरती कुठेही भरकटत राहील, तिला काही दिशा राहणार नाही. सो त्यामुळे नीट सगळ्या गोष्टी तपासा, पहा, शैक्षणिक क्वालिफिकेशन्स बघा, अनुभव बघा, तुम्हाला दर काही काय म्हणतात याच्यानी परत तोंड दाखवण्याची क्षमता आहे का, आत्ताच गुंतवणुका करून घेऊन टाटा बाय बाय, सी यू, थँक्यू, आत्ताचं टार्गेट पूर्ण करून घेतलं असंच आहे. या सगळ्या गोष्टी नीट तपासून घेऊन एक चांगला आर्थिक सल्लागार आपल्याशी असणं गरजेचं आहे की त्याला तुम्ही मग पुढे जाऊन हे लोन घ्यायचंय बाबा माझ्या मुलाला, हे योग्य आहे की नाही सांग. हा मेडिक्लेमचा मुलचा आहे, भले तो मेडिक्लेम विकत नसेल पण तो सल्ला तरी देऊ शकतो, नाही काका ह्यापेक्षा ना हा मेडिक्लेम तुमच्या मुलासाठी जास्त योग्य राहील. अशा प्रकारे एक आर्थिक सल्लागार असेल तर तुम्ही फायनान्शियल एन्झायटी पासून मुक्त होता. आणि पैसे कमावण्यामध्ये जर आपण व्यस्त असू तर पैसे कमावण्यामध्येच पूर्ण वेळ
व्यस्त राहू शकतो ना, ज्यामध्ये मी उत्तम आहे. मी जे इंजिनियर आहे, आयटी इंजिनियर आहे, तर मी आयटी मधले काहीतरी कोर्सेस करीन ना. मी आणखीन कुठले तरी शेअर ट्रेडिंगचे 3 महिन्याचे कोर्सेस करतोय आणि काहीतरी आर्थिक नियोजनाचे पण कोर्सेस. काय गरज काय आहे? मला पण बरेच जण म्हणतात तुम्ही कोर्सेस का नाही सुरू करत. मी म्हटलं मी कार्यक्रम घेतोय की 2-2, 3-3 तासाचे, ते काही कोर्सेस पेक्षा कमी नाही आहेत. आणि युट्यूब चॅनल उघडा, फ्री आहे, बघत बसा. 250-300 व्हिडिओ आहेत माझे, असेच 20-20, 40-40 मिनिटाचे वेगवेगळ्या विषयांवरती. आजपासून सुरू कराल, वर्ष 1.5 वर्ष बघत राहाल. कशाला कोर्सेस करून विकत बसू? बघा, शिकायचंय त्यांनी शिका. ज्या क्षणी वाटेल शिकायची गरज नाही. आम्हाला आर्थिक नियोजनाचा सल्ला तुमच्याकडनंच हवा, खालती नंबर दिलाय, कॉल करा. आम्ही आपल्या सेवेत आहोतच. आमच्याकडनं सल्ला नाही घ्यायचा आहे. आमचा असा अजिबातच दावा नाही की या जगामधले आम्ही एकमेव आर्थिक सल्लागार आहोत किंवा आर्थिक सल्लागार देणारी एकमेव कंपनी आहोत. असं अजिबात नाही आहे. सेबीच्या नियमांप्रमाणे जे जे कोणी आर्थिक सल्लागार म्हणून काम करतायत त्यांचा सल्ला घ्या. पण कुठला तरी इन्शुरन्स एजंट किंवा असंच कोणीतरी 12वी पास झालेला कोणी येतं आणि आपल्याला आर्थिक सल्लागार म्हणतं आणि तुमच्या जमापुंजीला दिशा देत असेल तर मात्र जरा सावध होणं गरजेचं आहे. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.